नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानाई अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनस्वी खूप खूप स्वागत. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पीवायक्यूज अनालिसिसला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग खरंच का परीक्षेच्या दृष्टीने आणि एकूणच एक्झामच्या दृष्टीने हे पीवायक्यूज अनालिसिस महत्त्वाचं आहे का? तर याचं उत्तर आहे हो. पीवायक्यूज अनालिसिस अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या पीवायक्यूज मुळेच आपल्याला संबंधित टॉपिक किती महत्वाचा आहे आणि महत्वाचा नाही, त्या टॉपिकची डेप्थ किती आहे, संबंधित टॉपिकवर वन लाइनर क्वेश्चन्स येतात का मल्टी स्टेटमेंट असलेले क्वेश्चन्स येतात, आयोग आपल्याला नेमकं या प्रश्नांमध्ये कुठे फसवतं हे समजायला आपल्याला या पीवायक्यूज अनालिसिसमुळे कळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे काही प्रश्न येणार आहेत हे प्रश्न कन्सेप्च्युअल असतील का फॅक्च्युअल असतील हेही समजायला मदत होतं. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये पीवायक्यूजला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर आपण ज्ञानाई अकॅडमीच्या माध्यमातून जेवढे काही राज्यसेवा पूर्व परीक्षेला इतिहासाचे प्रश्न येऊन गेलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं पीवायक्यूज अनालिसिस करणार आहोत. आणि याच्यामधून आपण इतिहासाच्या बाबत एक करेक्ट अप्रोच बिल्डअप करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या या सेशनमध्ये आपण इतिहासाचे 2023 ला राज्यसेवेमध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघणार आहोत. तर चला बघूया इतिहासाचे प्रश्न. आता बघा, पहिला प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं होतं. काय नेमलं होतं? एक सल्लागार मंडळ नेमलं होतं. तर त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो असा प्रश्न आलेला आहे. आता बघा, हा 2023चा इतिहासाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये पंडिता रमाबाई यांच्यावर प्रश्न आलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की समाज सुधारक असतील किंवा एकूणच पंडिता रमाबाई यांच्याविषयीचे आपण प्रश्न बघतो ज्यावेळेस, म्हणजे मग ते राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, तर त्यामुळे त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कसे यायचे आपल्याला पूर्वी फॅक्च्युअल टाईपचे इन द सेन्स कसे की शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी कोणी स्थापन केली आणि त्यात नाव असायचं आणि आपण डायरेक्टली जे काही उत्तर असेल ते हे करायचं. म्हणजे त्यावेळेस पाठांतराला महत्व होतं. पण अलीकडच्या काळामध्ये आयोगाचा एकूणच समाज सुधारकांच्या बाबतीत आणि पंडिता रमाबाई यांच्या बाबतीत जो काही अप्रोच आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. आणि हा अप्रोच फॅक्च्युअल टू कन्सेप्च्युअल असा बदललेला आहे. म्हणून आता आपल्याला समाज सुधारकांचा आणि एकूणच पंडिता रमाबाई यांचा अभ्यास करत असताना कन्सेप्च्युअल अँगलने अभ्यास केला पाहिजे. आता कन्सेप्च्युअल अँगलने अभ्यास करणं म्हणजे काय की पंडिता रमाबाई यांच्या संघटना वगैरे तर महत्वाच्या आहेत, कधी स्थापन झाल्या, काय झाल्या, त्यांचं आत्मचरित्र कोणतं, त्यांच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी या तर महत्वाच्या आहेत. पण परीक्षेच्या दृष्टीने एकूणच महत्वाचं काय आहे तर अनालिटिकल पार्ट महत्वाचा आहे. म्हणजे काय की पंडिता रमाबाई यांना सहकार्य करण्यासाठी, म्हणजे त्यांनी जे काही सामाजिक कार्य उभा केलं होतं त्या सामाजिक कार्यामध्ये सहाय्य करणारे कोणती लोक होते, कोणती मंडळी होती, कोणती संघटना होती, आणि दुसरीकडे त्यांना विरोध करणारे, त्यांच्या कामामध्ये अडथळा आणणारे, त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारे कोणते लोक होते, कोणते वृत्तपत्र होते, हेही आपल्याला एकूणच परीक्षेच्या दृष्टीने माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर चला बघूयात हा पहिला प्रश्न की पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलं होतं. तर त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? बघा, 4 व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की ह्या 4ही व्यक्तींचा आणि पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा किंवा त्यांना सहकार्य करणाऱ्या ज्या काही संघटना असतील किंवा व्यक्ती असतील यांचा काही संबंध लागतो का ते बघणं आणि त्याच्यावरून अनालिसिस करून किंवा त्याच्यावरून आपल्याला अनुमान काढावा लागतो आणि उत्तराच्या दिशेने वाटचाल करावी लागते. तर आपण बघूया, त्या अँगलने विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की न्यायमूर्ती गोविंद रानडे असतील, भांडारकर असतील आणि तेलंग असतील, हे तिन्ही व्यक्ती एका संघटनेशी संबंधित आहे असं आपल्याला दिसून येतं. तर कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे रानडे, भांडारकर आणि तेलंग? तर ते प्रार्थना समाज या संघटनेशी, कोणत्या? प्रार्थना समाज या संघटनेशी हे तिन्ही व्यक्ती काय आहेत? संबंधित आहेत. आणि हे जे काही चौथी व्यक्ती आहेत बापू हरी शिंदे, तर हे कशाशी संबंधित आहेत? तर बापू हरी देशमुख हे आपल्याला सत्यशोधक समाजाशी समाजाशी संबंधित आहे असं दिसून येतं. तर बापू हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते आणि त्याच्यासोबतच हे बापू हरी शिंदे
हे ताराबाई शिंदे यांचे वडील होते. मग ताराबाई शिंदे कोण आहेत? आपल्या सगळ्यांनाच माहिती, ताराबाई शिंदे हे नाव आपण ऐकलेलं असतं. तर ताराबाई शिंदे त्या आहेत की ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अत्यंत क्रांतिकारी भाषेमध्ये तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे. अत्यंत क्रांतिकारी विचार मांडलेले आहेत आणि या विचारांचं म्हणजे महात्मा फुलेंनी ताराबाई शिंदेचं या संदर्भात कौतुकही केलेलं आहे. असे या ताराबाई शिंदेचे वडील म्हणजेच कोण? बापू हरी शिंदे. आता हे बापू हरी शिंदे हे सत्यशोधक समाजाशी संबंधित आहेत. रानडे, भांडारकर आणि तेलंग हे कशाशी संबंधित आहेत? तर प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. मग आता पंडिता रमाबाई आणि यांचा संबंध काही लागतो का? तर आपण बघूया. पंडिता रमाबाई यांनी जे काही शारदा सदन स्थापन केलेले असेल किंवा विधवांसाठी काम सुरू केलेलं असेल किंवा जे काही अनाथ स्त्रिया आहेत, बालकं आहेत, त्यांच्यासाठी जे काम चालू केलं होतं, तर रमाबाई असोसिएशन स्थापन केल्यानंतरच्या काळात त्यांचे जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत, या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की पंडिता रमाबाई यांचा संबंध विशेषतः प्रार्थना समाजाशी दिसून येतो. प्रार्थना समाजाची जी काय आयडिओलॉजी आहे आणि पंडिता रमाबाई यांची जी काय आयडिओलॉजी आहे ती कुठेतरी आपल्याला मिळती जुळती वाटते आणि म्हणून रानडे, भांडारकर आणि तेलंग हे सातत्याने पंडिता रमाबाई यांना काय करायचे? सहकार्य करत असायचे. आणि म्हणूनच पंडिता रमाबाई यांनी असोसिएशनच्या अनुमतीने, रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने या तिन्ही व्यक्तींची सल्लागार मंडळात नेमणूक करण्यासाठी अनुमती मागितली होती. त्याच्यासोबतच अजून 2 व्यक्ती होते. तर ते 2 व्यक्ती कोण होते? त्यातली एक व्यक्ती होती कृष्णाजी नुलकर. पुण्यामध्ये एक नुलकर नावाचा एक चौक आहे, तर तो चौक कृष्णाजी नुलकर यांच्या नावाने आहे. ते कृष्णाजी नुलकर. आणि दुसरे आहेत ते चिंतामणराव नारायणराव भट, हे 5 व्यक्ती आहेत. अशा 5 व्यक्तींची रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने पंडिता रमाबाई यांनी सल्लागार मंडळावर नेमणूक केली होती. तर आता हे खाली जे काही पर्याय दिले आहेत, या पर्यायांमध्ये आपल्याला असा पर्याय उत्तर म्हणून निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये रानडे, भांडारकर आणि तेलंग यांचा समावेश असेल आणि बापू हरी देशमुख यांचा समावेश नसेल किंवा हा जो 4 नंबरचा जो क्रमांक आहे तो त्या ऑप्शन मध्ये नसला पाहिजे. तर बघा, चला बघूयात आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 आणि 2 आहे, परंतु या ठिकाणी 3 नाहीये, म्हणून हा पर्याय पण काय होईल? या ठिकाणी एलिमिनेट होईल. त्याच्यानंतर आपण पर्याय क्रमांक 2 कडे जातो, त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी पण 2 आणि 3 आहेत, परंतु या ठिकाणी 1 नसल्यामुळे पर्याय क्रमांक 2 हाही काय होतो? या ठिकाणी एलिमिनेट होऊन जातो. त्याच्यानंतर आपण पर्याय क्रमांक 3 कडे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 आणि 4 दिसून येतात, परंतु 4 हा याच्यापेक्षा वेगळा आहे, कारण बापू हरी शिंदे यांचा संबंध यांच्यासोबत नसल्यामुळं या ठिकाणी असल्यामुळं 4 हा पर्याय पण काय होतो? एलिमिनेट होतो. आणि शेवटी काय राहतं? पर्याय क्रमांक 4 याच्यामध्ये 1, 2 आणि 3 असे 3ही व्यक्तींचा समावेश याच्यामध्ये होतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मी तुम्हाला पूर्वीच सांगितल्याप्रमाणे की रमाबाई रानडेंच्या संदर्भात पंडिता रमाबाई यांच्या संदर्भात जर प्रश्न भविष्यात येणार असेल तर कशा पद्धतीचा येऊ शकतो? तो अॅनालिटिकल टाईपचा. कारण ऑलरेडी आयोगाने अनेक परीक्षांमध्ये पंडिता रमाबाईंबद्दल फॅक्च्युअल प्रश्न विचारून झालेले आहेत, म्हणून त्यांच्यावर आता कन्सेप्च्युअल प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणून पंडिता रमाबाई यांचा अभ्यास करत असताना सातत्याने त्यांना सहकार्य करणारे कोण आणि विरोध करणारे कोण हे लोक आणि वृत्तपत्र हे सातत्याने आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न वाचण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे नेहमीच सांगत असतो माझ्या लेक्चरमध्ये, की प्रश्न हा आपल्याला उत्तराकडे घेऊन जात असतो. काय? प्रश्न हा आपल्याला उत्तराकडे घेऊन जात असतो, नाहीतर प्रश्न हाच उत्तराच्या दिशेने दिशादर्शन करत असतो किंवा प्रश्नामध्येच असे काही क्लूज असतात की जे आपल्याला उत्तराकडे घेऊन जात असतात. तर आता आपण या प्रश्नाकडे बघू आणि याच्यात काही क्लू आहे का, याच्यात काही कीवर्ड्स आपल्याला मिळत आहेत का, किंवा हा प्रश्न आपल्याला उत्तराच्या दिशेने घेऊन जातोय का ते बघू. कारण याच्यामुळे काय होत असतं की एखादा प्रश्न हा चौकटीच्या बाहेरचा आला तर, किंवा आउट ऑफ द फ्रेम आला किंवा आउट ऑफ द सिलेबस आला तर आपल्याला अशा पद्धतीच्या अॅनालिटिकल स्किलची अत्यंत आवश्यकता पडत असते. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, अशा प्रश्नांमधून म्हणजेच भूतकाळामध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत या भूतकाळातल्या प्रश्नांचा प्रभाव हा भविष्य काळातल्या येणाऱ्या प्रश्नांवर पडत असतो आणि अशा प्रश्नांमधून आपला एक अप्रोच डेव्हलप होत असतो, करेक्ट अप्रोच डेव्हलप होत असतो. तर त्याच्या साहाय्याने आपल्याला असे प्रश्न टॅकल करायचे असतात. आता प्रश्न वाचूया आणि या प्रश्नाकडे त्यांच्या उत्तराकडे जाऊया. आता प्रश्न काय आहे नीट वाचूया.
इ.स. 1918 हा फर्स्ट कीवर्ड बघा. इ.स. 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश खालीलपैकी कोणी केला होता, असा हा प्रश्न आहे. काय? इ.स. 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश कोणी केला होता. आता हा प्रश्न थोडक्यात जरीही वन लाईनर असेल आणि जरीही फॅक्च्युअल असेल तरीही या प्रश्नांचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये कुठेच आढळून येत नाही. आपण जेवढे काही पुस्तकं अभ्यासले आहेत त्याच्यामध्ये. मग आता हा सॉल्व्ह कसा करायचा, तर हा सॉल्व्ह करायचा तो आपल्या कॉमन सेन्सवर आणि जो काही आपण अभ्यास केलेला आहे पुस्तकात जे काही अवेलेबल कंटेंट आहे त्याच्या आधारे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर बघूया. आता हा प्रश्न वाचल्यानंतर आपण चारही पर्याय वाचून घ्यायचे आणि कॉमन सेन्सने जे रिमूव्ह होतात, जे इलिमिनेट होतात ते पहिल्यांदा काढून घ्यायचे. तर बघा या ठिकाणी आता हे चार पर्याय वाचल्यानंतर आपल्याला असं दिसून येते का रे यार, हे भाई माधवराव बागल जे आहेत ना, भाई माधवराव बागल कोण आहेत, तर भाई माधवराव बागल हे खंडेराव बागल यांचे चिरंजीव आहेत. खंडेराव बागल कोण रे, तर सत्यशोधक समाजाचं जे काही वृत्तपत्र आहे ज्याचं नाव आहे हंटर. काय आहे? हंटर. या खंडेराव बागलांचे चिरंजीव म्हणजेच भाई माधवराव बागल. मग यांचं काम काय आहे भाई माधवराव बागलांचं, तर भाई माधवराव बागलांचं काम आहे की यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्रजा परिषद स्थापन केली होती. काय स्थापन केली होती? प्रजा परिषद. लक्षात ठेवा, प्रजा परिषद स्थापन केली होती. ही प्रजा परिषद कशासाठी स्थापन केली होती, म्हणजे ज्या वेळेस भारत स्वातंत्र्य होण्याच्या उंबरठ्यावर असताना कोल्हापूर संस्थानातल्या प्रजेनी आणि एकूणच कोल्हापूर संस्थानाने स्वतंत्र भारतामध्ये विलीन व्हावं याच्यासाठी जे काही जनमत तयार करायचं होतं, हे जनमत तयार करण्यासाठी भाई माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार या दोन व्यक्तींनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्रजा परिषदेची स्थापना केली होती. हे भाई माधवराव बागल हे गांधीवादी आणि समाजवादी विचारांचे होते आणि हे भाई माधवराव बागल यांचं कार्यक्षेत्र कुठं होतं? कोल्हापूर संस्थानामध्ये. मग आपण या पर्यायाचा आणि एकूणच प्रश्न यांचा ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो किंवा यांचा काही संबंध आहे हे पडताळून बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की या प्रश्नाचा आणि या पर्यायाचा काहीही संबंध नाही. म्हणून यावरून काय होतं, पर्याय क्रमांक 4 काय होतो या ठिकाणी इलिमिनेट होऊन जातो. आता खाली जे काही 1, 2, 3 हे पर्याय शिल्लक राहतात. पुन्हा याच्यातून आपण बघू जो काही प्रश्न आहे आणि पर्याय आहे यांना कम्पेअर करून बघूयात. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी बघा हा जो काही मी म्हणलं तुम्हाला फर्स्ट कीवर्ड आहे, सेकंड आहे, तर इथं मुंबईतील कामगारांना दिलेलं आहे. भाई माधवराव बागलांचं काम कुठं आहे? कोल्हापूरमध्ये आहे. इथं मुंबई आणि यांचं काम कोल्हापूरमध्ये म्हणलं ह्यांचं कंपॅरिझन केलं आपल्याला दिसून येतं की यांचा कुठंच ताळमेळ नाही. म्हणूनही काय होतं, पर्याय क्रमांक 4 काय होतो याच्यातून एलिमिनेट होतो. आता 3च्या बाबतीत बघा की नारायण मेघाजी लोखंडे आणि इथे 1918 दिलेले, परंतु नारायण मेघाजी लोखंडे हे 1896 जो काही महाराष्ट्रामध्ये भयान प्लेगची एक साथ पसरली होती, या प्लेगच्या साथीमध्ये 1897 साली, कधी 1897 साली नारायण मेघाजी लोखंडे यांचं काय झालेलं आहे रे, निधन झालेलं आहे. मग इथे इ.स. 1918 दिलेलं आहे, तोपर्यंत नारायण मेघाजी लोखंडे हयात होते का? नाही. आणि म्हणून याच्यावरून काय दिसून येते की नारायण मेघाजी लोखंडे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा पण काय होतो या ठिकाणी इलिमिनेट होऊन जातो. आणि मग आता आपल्याकडे काय शिल्लक राहत रे, आपल्याकडे काय शिल्लक राहत असेल तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आता बघा आयोगाला नक्की माहिती आहे की या ठिकाणी मुलं काय होत असतं, भले हे दोन्ही पर्याय निघून गेले तरी जे काही 2 पर्याय शिल्लक राहिले त्या ठिकाणी फसण्याचे चान्सेस कसे सांगतो. आता बघा बऱ्याच जणांचं लक्ष लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं. का जातं माहितीये का? या ठिकाणी काय आहे, पीपल्स युनियन. काय इथं पीपल्स नाव असल्यामुळे बरेच जण फसतात. कसं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. मग याच्यामध्ये नाव पीपल्स आहे. मग बऱ्याच जणांना वाटतं यार बाबासाहेबांनी पीपल्स युनियन म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली, याचा अर्थ पीपल्स युनियन ही बाबासाहेबांनीच उद्देश केला असेल, परंतु असं नाही. का नाही? ज्या वेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास करतो आणि बाबासाहेबांबद्दल जाणून घेतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की 1918 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अजूनही विद्यार्थी दशेमध्ये होते. त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा समाजकारणामध्ये अजूनही त्यांचा प्रवेश झालेला नव्हता आणि बाबासाहेब शिक्षण घेत होते. त्याच्यामुळे याच्यावरून असं दिसून येतं की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही 1918ला असा उद्देश करण्याची शक्यता नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 पण काय होतं या ठिकाणी एलिमिनेट होऊन जातो, निघून जातो. मग आता शिल्लक काय राहतं? राजश्री शाहू महाराज. मग याच्याबद्दल आपण विचार केला तर दिसून येतं की राजश्री शाहू महाराजांचं भलं ते कोल्हापूर संस्थानाचे राजा असतील, परंतु त्यांचा जो काही संचार आहे, कार्याचा एकूण आवक आहे, तो महाराष्ट्रच नव्हे तर एकूण भारतभर आहे. शाहू महाराजांचा दरारा अखंड भारतात आहे, महाराष्ट्रात आहे, आणि याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 राजश्री शाहू महाराज. ओके. मग आता अशा प्रश्नांच्या बाबत भविष्यामधली आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं, अशा आउट ऑफ दी बॉक्स असलेल्या प्रश्नांच्या बाबत आपल्याला काय यूज केलं पाहिजे? तर अॅनालिटिकल स्किल. आणि ते अॅनालिटिकल स्किल्स कोणते? जे आपल्या पीवायक्यू अनालिसिस मधून आलेले स्किल्स. आणि ते कधी येतात? तर असे पीवायक्यूज आपण सोडवल्यानंतर आणि त्यातून एक करेक्ट अप्रोच डेव्हलप केल्यानंतर. मग करेक्ट अप्रोच आपण करेक्ट व्यक्तीकडून डेव्हलप करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवले जातात. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? प्रश्न वाचलाय आपण, साधा सिंपल. ओके. आता बघा, मी पुन्हा एकदा माझं वाक्य रिपीट करतो. काय की प्रश्न हेच आपल्याला उत्तराकडे घेऊन जात असतो, किंवा प्रश्नामध्येच असे काही क्ल्यू असतात की जे आपल्याला उत्तराकडे बोट दाखवतात. हे उत्तर असण्याची शक्यता आहे. तर बघा, आता आपण काही शब्द फाइंड आउट करूयात जे आपल्याला उत्तराकडे घेऊन जातील. पहिली गोष्ट काय? ब्राह्मणेतर. ओके. ब्राह्मणेतर म्हणून किंवा सत्यशोधक पत्रकारितेची मुहूर्तमेढ. मुहूर्तमेढ म्हणजे काय? प्रारंभ किंवा सुरुवात. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? म्हणजे आपल्याला या प्रश्नातून असा अभिप्रेत आहे की त्या काळात जी काही सत्यशोधक चळवळ होती किंवा ब्राह्मणेतर चळवळ होती, या चळवळीला विरोध कोणाचा होता, किंवा महात्मा फुलेंनी जो काही सत्यशोधक समाज स्थापन केलेला, सत्यधर्म स्थापन केलेला, याच्यावर हल्ला कोण करत होतो? वैचारिक हल्ला. तर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे काय करायचे? सातत्याने महात्मा फुले आणि त्यांनी जे काही समाज उद्धाराचं, बहुजन उद्धाराचं काम चालू केलं होतं, सातत्याने ते त्यांच्यावर टीका करायचे, सत्यशोधक समाजावर टीका करायचे, एकूणच बहुजन विचारसरणीवर टीका करत असायचे. आणि म्हणून काय झालं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चिपळूणकरांचं काही निबंधमाला नावाचं वृत्तपत्र असायचं. या निबंधमाला वृत्तपत्रातून चिपळूणकर सातत्याने खालच्या भाषेमध्ये महात्मा फुलेंवर टीका करायचे. मग ही टीका एका व्यक्तीला सहन झाली नाही. म्हणजे या चारींपैकी एका व्यक्तीला काय झालं? ती टीका सहन झाली नाही, आणि चिपळूणकरांना जशाच तसं त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी या चारींपैकी एका व्यक्तीने काय केलेलं आहे? ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधक पत्रकारितेला सुरुवात केलेली आहे. सुरुवात म्हणजे प्रारंभ केलेला आहे. काय केलेला आहे? प्रारंभ केलेला आहे. तर ती व्यक्ती आपल्याला शोधायची आहे. बघा, आता ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ. आता आपण पर्याय वाचू, आणि पर्याय वाचल्यानंतर बघा, नारायण मेघाजी लोखंडे, नंतर भाऊ दाजी लाड आहेत, तुकाराम तात्या पडोळ आहेत, आणि कृष्णाजी भालेकर आहेत. आता आपला जो काही अभ्यास झालेला असतो किंवा जे काही आपल्या बॅक माइंडला असतो, जो काही कंटेंट असतो, तो आता आपण यूज करूयात. आता बघा, नेहमी प्रश्न वाचल्यानंतर कोणता अँसर असेल याच्याकडे जाण्यापूर्वी कोणता अँसर नसेल हे या पद्धतीने गेलं पाहिजे, आणि जे अँसर नाहीये, जे पर्याय याच्यामध्ये बसत नाहीत ते बाहेर काढायचे, आणि शेवटी जे पर्याय राहतात त्यांच्यावर अनालिटिकल आणि कम्पॅरिझनच्या सहाय्याने कोणता अँसर आहे ते फाइंड आउट करायचं. आता बघा, आपण पर्यायांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की भाऊ दाजी लाड हे उत्तर असू शकतं का? तर नाही. भाऊ दाजी लाड यांचा ब्राह्मणेतर पत्रकारितेशी संबंध नाही, किंवा भाऊ दाजी लाड यांचा सत्यशोधक समाजाशीही संबंध नाही, किंवा भाऊ दाजी लाड यांचा महात्मा फुले यांच्याशी संबंध नाही. मग याच्यावरून असं दिसून येतं की भाऊ दाजी लाड काय होतं? या ठिकाणी हा पर्याय क्रमांक 2 काय होतो? आपोआप इलिमिनेट होऊन जातो. काय होऊन जातो? आपोआप इलिमिनेट होऊन जातो. बरं, भाऊ दाजी लाड यांचं काम काय आहे? तर भाऊ दाजी लाड यांनी प्रभाकर नावाचं वृत्तपत्र चालू केलेलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि या प्रभाकर या वृत्तपत्रातून ते काय करायचे? लोकहितवादी यांची शतपत्रे प्रकाशित करायचे. ओके. हे भाऊ दाजी लाड यांचं हे आहे, परंतु या ठिकाणी ते बसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 निघून गेला. आता आपण पर्याय 3 शिल्लक राहिलेले आहेत, यांच्यामध्ये आपण पुन्हा काय नसेल त्याच्याकडे वळूयात. आता तुकाराम तात्या पडवळ सहसा आपण वाचताना यांचं कुठेतरी ओझरता आपल्याला उल्लेख झालेला आढळत असतो, पण संपादक म्हणून किंवा एखादे
पत्रकारितेचे लेखक म्हणून आपल्याला त्यांचं नाव कुठेही आढळत नाही. मग तुकाराम तात्या पडवळ हे कोण होते? तुकाराम तात्या पडवळ हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्याच्यासोबतच त्यांनी तत्वविवेचक नावाचा एक छापखाना चालू केला होता. काय? छापखाना. म्हणजे ते छापखान्याचे संस्थापक आहेत. छापखान्याचं नाव काय आहे? तत्वविवेचक. ओके. मग या छापखान्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे? तर या छापखान्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे? संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांचे अभंग संपादित केलेले आहेत आणि ते प्रकाशित केलेले आहेत. काय? तत्वविवेचक या छापखान्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे? तुकाराम महाराजांची अभंग गाथा संकलित केलेली आहे आणि प्रकाशित केलेली आहे. मग हे तुकाराम तात्या पडवळ 1880 साली, कधी? 1880 साली हे तुकाराम तात्या पडवळ थिओसॉफिकल सोसायटीमध्ये जातात आणि थिओसॉफिकल सोसायटीचे कार्यकर्ते होतात आणि ते थिओसॉफिकल सोसायटीला एक इमारत बांधून देतात. ओके. तर अशा पद्धतीने तुकाराम तात्या पडवळ यांचं काम आहे. त्याच्यासोबतच त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं. पुस्तकाचं नाव काय होतं? जातीभेद सत्सार. काय? जातीभेद सत्सार नावाचं पुस्तक आहे की ज्या पुस्तकाची प्रशंसा महात्मा फुलेंनीही केलेली होती. असे तुकाराम तात्या पडवळ यांनी एखादं वृत्तपत्र स्थापन केलेलं तर आपल्याला दिसून येत नाही. ते कोण होते? एका छापखान्याचे संस्थापक होते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा पण काय होतो? या ठिकाणी निघून जातो. मग आता आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहतात. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. हे दोन्ही नावं आपल्या वाचनात असतात. या दोन्ही नावांचं काम आणि कर्तृत्व आपल्याला माहिती असतं. आता बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू चालवलं, कृष्णाजी भालेकर यांनीही दीनबंधू चालवलं. मग आता उत्तर कोणतं? नारायण मेघाजी लोखंडे का कृष्णाजी भालेकर? कम्पॅरिझन करायचं. काय करायचं? कम्पॅरिझन. मग आपल्याला जो काय प्रश्न दिलेला आहे, प्रश्न नीट वाचा. काय? की ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ. मुहूर्तमेढ म्हणजे काय? सुरुवात. या खालील या दोन्ही व्यक्तींपैकी पत्रकारितेची सुरुवात कोणी केली रे? तर बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 साली आणि कृष्णाजी भालेकर यांनी कधी? 1877 साली. म्हणजे कृष्णाजी भालेकर यांनी काय केलं? दीनबंधूची सुरुवात केली. काय केली? सुरुवात केली, प्रारंभ केला. कोणी केला? कृष्णराव भालेकरांनी. कधी केला? 1877 रोजी. आणि नारायण मेघाजी लोखंडे हेच दीनबंधू हे जे काय वृत्तपत्र होतं, कोणतं? दीनबंधू. लक्षात ठेवा, हे दीनबंधू वृत्तपत्र आहे. हे 1877 साली कोणी चालू केलं? कृष्णाजी भालेकरांनी चालू केलं. आणि काही कालावधीनंतर हे वृत्तपत्र काय झालं? बंद पडलं. मग हे बंद पडलेलं दीनबंधू पुन्हा चालू करायचं काम कोणी केलं? नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं. कधी केलं? 1880 साली. काय केलं? पुनर्स्थापित केलं, पुन्हा चालू केलं. कुठं चालू केलं? हे मुंबईमध्ये चालू केलं. कुठं चालू केलं? मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये. आणि हे दीनबंधू कृष्णाजी भालेकरांनी कुठे सुरू केलेलं? पुण्यामध्ये. ओके. तर हे पुण्यामध्ये बंद पडलेलं दीनबंधू नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये पुन्हा चालू केलं. मग आता मला सांगा, वरील प्रश्नामध्ये जे काय उल्लेख केलं, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात करून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? तर त्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 असेल. काय आहे? पर्याय क्रमांक 4. कळलं की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 का आहे? म्हणजे कम्पॅरिझन आणि एकूणच याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे किंवा काही कन्सेप्ट कशा पद्धतीने क्लिअर केले जातात ते आपण आता बघितलं आहे. म्हणजे प्रश्न जरी वन लाईनर वाटत असला तरीही याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक असतं, काहीतरी कन्सेप्ट असते आणि काहीतरी कन्सेप्च्युअल पार्ट असतो. तो पार्ट समजून घेणं हे आयोगाला तुमच्याकडून अपेक्षित असतं. आणि म्हणून अभ्यास करताना फक्त पाठांतर उपयोगी पडत नसतं, तर अभ्यास करत असताना काही कन्सेप्च्युअल गोष्टी उपयोगी पडत असतात, काही लॉजिक्स उपयोगी पडत असतात आणि बऱ्याच वेळा जो काही अप्रोच असतो, नुसता अप्रोच नाही तर करेक्ट अप्रोच उपयोगी पडत असतो. आणि अशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह केले जातात. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. आता बघा चौथा प्रश्न आपण वाचूया व्यवस्थित. काय की मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो? बघा आता हा जो काही प्रश्न आहे ना, हा कशावरचा आहे? एन्शंट हिस्ट्रीचा आहे. कशावरचा? एन्शंट हिस्ट्रीवरचा.
तर आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी की मालविकाग्निमित्र नावाचं एक नाटक आहे आणि त्या नाटकामध्ये कोणत्या दोन घराण्यांच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो. त्याच्यापूर्वी मालविकाग्निमित्र हे नाटक कोणी लिहिलेलं आहे, तर मालविकाग्निमित्र हे नाटक कालिदासांनी लिहिलेलं आहे. कोणी? कालिदासांनी. बरं, मग या नाटकामध्ये काय आहे मालविकाग्निमित्र याच्यामध्ये, तर मालविकाग्निमित्र मध्ये बघा मालविका आणि अग्निमित्र या दोघांच्या प्रेमसंबंधावर आधारित हे मालविकाग्निमित्र नाटक आहे. तर मग आता मालविकाग्निमित्र याच्यामध्ये कोणत्या दोन राजघराण्यांचा संबंध आहे, तर आपण कुठेतरी वाचलेलं असतं की म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना कालिदासांबद्दल वाचलेलं असतं आणि त्यांच्या साहित्याबद्दल वाचलेलं असतं. ज्यावेळेस मालविका अग्निमित्र या शब्दाची आपण फोड करतो आणि त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की मालविका आणि अग्निमित्र हे दोन शब्द तयार होतात. याच्यामध्ये अग्निमित्र कोण होता, आता अग्निमित्र कोण होता याचा संबंध कसा लावायचा, तर आपण सगळे एन्शियंट हिस्ट्री वाचत असताना आपल्याला माहिती आहे की मगधच्या राजगादीवर किंवा मगधच्या राज्यावर पुष्पमित्र शुंगाने अशोकाच्या घरातला किंवा मौर्यांचा जो काही शेवटचा राजा होता बृहद याची हत्या करून शुंग घराण्याची सत्ता स्थापन केलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग असा हा पुष्पमित्र शुंग आहे, याने शुंग घराण्याची स्थापना मगधच्या गादीवर केली आणि त्याच वेळेस जो अग्निमित्र आहे हा अग्निमित्र कोण आहे, त्या पुष्पमित्र शुंगाचा मुलगा आहे. कोण आहे? मुलगा आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग आता अग्निमित्र कोण आहे, तर शुंग घराण्यातला आहे. मग याचा संबंध कुठे लागतो आपल्याला, अग्निमित्राचा शुंगाशी लागतो. आणि याच्यामध्ये बघा गुप्त आहे का, तर नाही. वाकाटक वगैरे यांचा काही संबंध आहे का याच्यासोबत, तर दिसून येत नाही. शक व सातवाहन यांचाही संबंध दिसून नाही येत. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जे काही चालुक्य आणि वर्धन आहे यांचाही संबंध आपल्याला याच्यासोबत दिसून येत नाही. याचा अर्थ काय आहे की या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 म्हणजे शुंग आणि विदर्भ यांचा काय आहे, संबंध आहे. मग आता अशा प्रश्नांना आपण टॅकल कसं करायचं किंवा अशा प्रश्नांना आपण जो काही आपला अप्रोच आहे त्याच्यावर कसं सोडवायचं, कॉमन सेन्स कसा युज करायचा, तर आपण जे काही ऐकलेलं असतं म्हणजे जनरली आपण जे काही अभ्यास करताना ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं आणि जो काही संबंधित प्रश्न आहे त्याच्याशी त्या माहितीला कम्पेअर करायचं किंवा काही आठवतंय का किंवा काही कॉमन सेन्स डेव्हलप होतोय का त्याच्या आधारावर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते, मीडियम काय आहे, कशाचं, व्यापाराचं. माध्यम म्हणजे काय, व्यापार विनिमयाचं माध्यम म्हणजे काय. आता बघा आधुनिक जगामध्ये चलनी नोटा आहेत, चलन म्हणून काय आहे, नोटा आहे. नोटाच्या माध्यमातून आपण काय करत असतो, नोटा आणि नाण्यांच्या माध्यमातून व्यवहार करत असतो. तसं वैदिक कालखंडामध्ये याचं माध्यम काय होतं हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आयोगाने. तर बघा आता समजा जनरली आपण तो वाचलेलं असतंच, एन्शियंट अँड मिडल हिस्ट्री वाचताना आपण यातली काही नावं आपण वाचलेली असतात, पण तरीही जनरली कॉमन सेन्स कसं लावायचं तर बघा. आता निष्काळ, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी हे नावं आपण वाचल्यानंतर आपल्याला लगेच क्लिक होतं. आणि गण म्हणजे काय आपण वाचलेलं असतं, गणतंत्र. आलं लक्षात, गणतंत्र हा शब्द वाचलेला असतो. गणतंत्र म्हणजे काय, थोडक्यात लोकतंत्र. आणि गण म्हणजेच काय, लोक म्हणजे लोकांचा समूह. गणतंत्र म्हणजे काय, लोकांचा समूह. आणि त्याच्यानंतर काय, मग हे व्यापार विनिमयाचं माध्यम होऊ शकतं का, तर नाही. त्याच्यानंतर श्रेणी हे पण वाचलेलं असतं आपण एन्शियंट हिस्ट्रीमध्ये. श्रेणी म्हणजे काय, व्यापाऱ्यांचा समूह. काय, श्रेणी म्हणजे काय, व्यापाऱ्यांचा समूह. आणि मग याच्यामधून असा पर्याय निवडायचा उत्तराचा की ज्याच्यामध्ये गण आणि श्रेणी नसतील, ते पूर्णपणे निघून गेलेले असतील. तर बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 मध्ये लोकांचा समूह म्हणजे गण आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 आणि 5 आहेत, त्याच्यामुळे पर्याय 2 आणि 3 काय होतात, एलिमिनेट होतात. त्याच्यासोबत पर्याय क्रमांक 4 ही एलिमिनेट होतो, कारण याच्यामध्ये कशाचा उल्लेख आहे, श्रेणीचा. आणि पर्याय कोणता शिल्लक राहतो, तो पर्याय क्रमांक 1 काय आहे याच्यामध्ये, निष्क, कृष्णाल आणि शतमान हे तीनही काय होते, त्या काळात वैदिक कालखंडामध्ये व्यापार विनिमयाचे माध्यम म्हणून काम करत असायचे. हे आपण एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आणि विशेषतः वैदिक कालखंडाच्या संदर्भात वाचलेलं आहे. तर आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित असतं, तर आयोगाला आपल्याकडून फक्त उत्तर अपेक्षित नसतं, तर आपण कशा पद्धतीने
कॉमन सेन्स यूज करत आहोत हे आयोगाला अपेक्षित आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे सेतू माधवराव पगडी यांच्या मते, कोणाच्या? सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान, काय? शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? कोणाची दीक्षा घेतली? इस्लाम धर्माची. इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील हे एक काय आहे? गुड आहे. अत्यंत साधा सिंपल प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. आता हे पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर प्रश्न आलेला आहे हा. म्हणजे इथून पाठीमाग संतांच्या वाङ्मयावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. जसे की भारत कुणी लिहिलेला आहे, एकनाथांवर प्रश्न आलेला आहे, तुकाराम महाराजांवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. पण हे पहिल्यांदाच असं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर प्रश्न आलेला आहे. मग आता हे प्रश्न सोडवायचे कसे? आउट ऑफ द बॉक्स असे प्रश्न असतात. हे आउट ऑफ द बॉक्स प्रश्न सोडत असताना आपण आपलं कॉमन सेन्स यूज करायचा की संबंधित प्रश्नाविषयी आपण कधी काही वाचलं आहे का, संबंधित प्रश्नाविषयी आसपास आपल्याला काही आढळून येतं का, असा ज्यावेळेस आपण विचार करत असतो आणि प्रश्नासोबत त्याचं कम्पॅरिझन करत असतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपण प्रवास करत असतो, इकडे तिकडे फिरत असतो, त्यावेळेस आपल्याला अनेक ठिकाणी काही रसवंती ग्रहालय असेल किंवा काही तीर्थक्षेत्र आहेत विशेषतः नाथपंथाशी संबंधित, तर आपल्याला अनेक ठिकाणी कानिफनाथांची मंदिरं आढळून येतात. कोणाची? कानिफनाथांची. म्हणजे कानिफनाथांची पुरंदरमध्ये एक गडी आहे. पुन्हा विशेषतः अहमदनगर जिल्ह्यामधून जात असताना आपल्याला एका ठिकाणी एक कानिफनाथ गड आढळतो. त्याच्यासोबत उत्तर महाराष्ट्राकडे जात असताना आपल्याला कानिफनाथांचे बरेचसे तीर्थक्षेत्र आढळतात. आणि मी कॉमन सेन्सने याचा गेस म्हणजे काढलेला आन्सर, तर ते आन्सर होतं पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ. कारण महाराष्ट्रामध्ये विशेषतः गोरखनाथ, गहिनीनाथ आणि जालंधरनाथ यांच्या संदर्भात विशेष किंवा मोठ्या प्रमाणात माहिती आढळून येत नाही, पण कानिफनाथांबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप अशा प्रचलित गोष्टी आपल्याला आढळून येतात आणि म्हणून कदाचित हे त्याचा आन्सर असावं. अशा पद्धतीने कॉमन सेन्स लावून आपण याच्याकडे जाऊ शकतो. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. अत्यंत साधा, सिंपल आणि फॅक्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला ह्या ज्या काही घटना दिलेल्या आहेत त्या घटनांचं वर्ष माहिती असेल तर ठीक, किंवा या घटना कोणत्या कालावधीच्या दरम्यानच्या आहेत हे जर माहिती असेल तर अतिउत्तम. त्याच्यावरून या प्रश्नाचा आन्सर काढायचं. आता बघा, श्वेतपत्रिका असेल किंवा पुणे करार असेल, नेहरू अहवाल असेल विशेषतः, किंवा धारासना सत्याग्रह असेल, या सगळ्या घटना आपण व्यवस्थित वाचल्यावर आपल्याला लगेच क्लिक होतं की या घटना कधीच्या आहेत. या घटना सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यानच्या आहेत, म्हणजे 1930च्या दरम्यानच्या आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या दरम्यान महात्मा गांधीजींची दांडी यात्रा चालू होती आणि त्या दांडी यात्रा चालू असताना गांधीजींनी ब्रिटिशांकडे त्याच्यापूर्वी 11 मागण्या मांडलेल्या होत्या आणि त्या 11 मागण्या मांडण्याच्याही पूर्वी नेहरू अहवाल तयार झालेला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बर्कन हेड या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीयांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की तुमच्यात जर खरंच क्षमता असतील तर तुम्ही तुमचं संविधान तयार करून दाखवा. आणि हे आव्हान कोणी स्वीकारलं होतं? मोतीलाल नेहरू यांनी स्वीकारलेलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून एक संविधान बनवण्यात आलं होतं. त्या संविधानालाच आपण काय म्हणतो? नेहरू अहवाल असं म्हणतो. तर मग तो कधीचा आहे नेहरू अहवाल? 1928चा आहे. कधीचा आहे? 1928चा. त्याच्यानंतर धारासना सत्याग्रह झाला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गांधीजींना अटक केल्यानंतर गांधीजींना काय केली? अटक करण्यात आली आणि अटक करण्यात आल्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली कोणता सत्याग्रह करण्यात आला? धारासना सत्याग्रह करण्यात आला. मग बघा, आता ही धारासना म्हणजे पर्याय हा जो काही 4 नंबरचा जो काही पॉइंट आहे तो याच्या अगोदरचा असेल का नंतरचा असेल रे? म्हणजे नंतरचा असेल, कारण हा कधीच्या दरम्यानचा आहे? 1930च्या नंतरचा आहे. कधीच्या? 1930च्या नंतरचा आहे. म्हणजेच काय, 4 हा कधी कुठं असला पाहिजे? या 3च्या नंतर असला पाहिजे. आपल्याला पर्यायामध्ये असं दिसून येतं का की 4 हा 3च्या नंतर आहे? इथं या ठिकाणी बघा, हा 4 पहिल्यांदा आहे आणि 3 नंतर आहे. तर आपल्याला असं नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? अगोदर काय पाहिजे? 3 पाहिजे आणि नंतर 4 पाहिजे. तर या ठिकाणी काय आहे? 4 पहिल्यांदा आहे आणि 3 नंतर, म्हणजे हा पर्याय पण काय होतो? निघून जातो. या ठिकाणी बघा, पुन्हा या ठिकाणी असंच आहे काय की 4 पहिल्यांदा आहे आणि 3 नंतर आहे. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 2 पण निघून जातो. आता आपण पर्याय क्रमांक 3 कडे येऊया आणि या ठिकाणी बघा आपल्याला काय दिसून येतं?
3 पहिल्यांदा आहे आणि 4 नंतर आहे. हा 3 पहिल्यांदा आणि 4 नंतर. थोड्या वेळासाठी आपण याला बाजूला ठेवू, 4 कडे जाऊया. पर्याय क्रमांक 4 मध्ये पण बघा या ठिकाणी 3 पहिल्यांदा आहे आणि 4 नंतर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 शिल्लक राहिले. आता या दोन्ही मध्ये कोणता आन्सर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, पर्याय क्रमांक 1 आणि 2 यांचं पण अनालिसिस केलं पाहिजे. श्वेतपत्रिका पहिल्यांदा आहे का पुणे करार पहिल्यांदा आहे, किंवा पुणे करार आणि यांच्यामध्ये आपण कंपॅरिझन केलं पाहिजे. आता बघा ज्यावेळेस आपण नेहरू अहवाल आणि पुणे करार यांच्या दोघांमध्ये कंपॅरिझन करतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नेहरू अहवाल हा काय आहे, पुणे कराराच्या अगोदरचा आहे. म्हणजे काय 3 हे कधी असलं पाहिजे, 2च्या अगोदर असलं पाहिजे. कधी असलं पाहिजे, 3 हा 2च्या अगोदर असलं पाहिजे. म्हणजे कसं असलं पाहिजे बघा, 3 अगोदर असलं पाहिजे त्याच्यानंतर 2 असलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे. मग या पर्यायामध्ये असं आहे का, 3 अगोदर आहे का, नाही 3 कधी आहे, नंतर आहे. म्हणजे काय पर्याय क्रमांक 4 काय होतो या ठिकाणी एलिमिनेट होतो आणि शिल्लक काय राहतं खाली, पर्याय क्रमांक 3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने अॅनालिटिकल स्किल वापरून कंपॅरिझन करून अशा पद्धतीच्या घटनांचा कालानुक्रम लावायचा असतो. ही नवीन पद्धतीची टेक्निक आपण सगळ्यांनी युज केली पाहिजे, सातत्याने याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि याच्यामधून आपला एक अप्रोच डेव्हलप करून अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा, नीट वाचा. प्रश्न असा आहे की खालील वाक्य कोणाविषयी आहे, म्हणजे व्यक्ती आपल्याला निवडायचा आहे. हे 4 पर्याय दिले, त्यातला संबंधित त्याच्याशी वर्णन केल्यानंतर जो व्यक्ती असेल तो निवडायचा आहे. तर बघा पहिलं स्टेटमेंट काय आहे की महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात, काय महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आता पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 ह्या 4ही जणांनी आपण थोडक्यात असं समजू की त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका निभावलेली आहे. म्हणजे पर्याय स्टेटमेंट अ निर्णायक उत्तराकडे आपल्याला घेऊन जात नाही. त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट ब वाचू. त्याच्यात काय, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. ठीक आहे, हे पण स्टेटमेंट आपल्याला माहित नाही असं थोडक्यात धरूयात. कोणी पाठ्यपुस्तके तयार केली हे पण कन्फ्युजन मध्ये टाकणार आहे. पण त्याच्या पुढे जाऊया आपण की पुढचं स्टेटमेंट काय आहे, गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले आहे. काय, त्यांनी गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. बघा आता आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलेलं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर हे कशी संबंधित आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्रार्थना समाजाशी संबंधित आहे. मग दादोबा पांडुरंग तरखडकर यांची पुस्तक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, धर्मविवेचन नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यासोबत दादोबा पांडुरंग तरखडकरांचं काम काय आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी व्याकरण पुस्तक लिहिलेलं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर मोरपंतांच्या केकावलीवर टीका लिहिलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला दिसून येते की दादोबा पांडुरंग तरखडे यांच्याही पुस्तकांमध्ये शून्यलब्धी आपल्याला नाव दिसून येत नाही. गणित आणि शास्त्रावर त्यांचं काम दिसून येत नाही. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्यासोबतही आपण कंपॅरिझन केलं प्रश्न आणि पर्याय, तर आपल्याला असं दिसून येतं की आत्माराम पांडुरंग हे पण याचं उत्तर नाही. त्याच्यानंतर आपण आता बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ हरी देशमुख यांच्याकडे येतो आणि यांची पुस्तकं आपण ज्यावेळेस बघतो आणि वरील जे काही इन्फॉर्मेशन दिली आहे याच्यासोबत कंपॅरिझन करून बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की गोपाळ हरी देशमुख यांनी हे शून्यलब्धी पुस्तक लिहिलेलं नाही. त्यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली, त्यांच्या पुस्तकांच्या यादीमध्ये पण आपल्याला शून्यलब्धी हे आढळून येत नाही. पण आपण ज्यावेळेस पर्याय क्रमांक 3 वाचतो त्यावेळेस आपल्याला लगेच क्लिक होतं की बाळशास्त्री जांभेकर हे गणित आणि शास्त्र हे विषय इलिफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवत असायचे आणि त्यांनी त्या गणित आणि शास्त्रावर आधारित शून्यलब्धी नावाचं एक पुस्तक मराठीमध्ये लिहिलं होतं. हे आपल्याला लगेच क्लिक होतं. आणि त्याच्यासोबतच केशवराव भवाळकर जोशी यांनी त्यांचं आत्मचरित्रही लिहिलेलं आहे. हे आपल्याला लगेच क्लिक होतं. आणि म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 काय होतात त्याच्यातून रिमूव्ह होतात आणि शेवटी बाळशास्त्री जांभेकर काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे, पुढील काय राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावायचा आपल्याला. बघा आता असे प्रश्न ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस आपल्याला या संबंधित संघटनांचं स्थापना वर्ष माहिती असणं आवश्यक आहे किंवा
किंवा अॅनालिटिकली आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे की समजा ही संघटना अगोदर झाली की नंतर झाली, एक अंदाज आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून खालच्या पर्यायांसोबत कंपॅरिझन करून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काढू शकू. आता बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झालेली आहे? 1870. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी झालेली आहे? 1870. पुणे सार्वजनिक सभा ही कशातून स्थापन झालेली? पुणे असोसिएशन मधून. ती कधी स्थापन झाली होती? 1867 साली. कशासाठी स्थापन झाली होती? तर पर्वती संस्थानात जो काही गैरकारभार झालेला होता, भ्रष्टाचार झाला होता, त्याचं सत्यशोधन करण्यासाठी गवा जोशी आणि त्या काळचे जे काही प्रतिनिधी होते त्यांच्या माध्यमातून पुणे असोसिएशनची निर्मिती झाली आणि त्याच्यातूनच पुढे 1870 सार्वजनिक सभा निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्या पुढे बघूया, 1870 झालं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1885 कशाची स्थापना झालेली आहे? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची. आता आपण खाली पर्यायांमध्ये येऊया की आपल्याला काय दिसलं पाहिजे की कालानुक्रमे लावायचा असेल संघटनांचा क्रम, तर बघा पहिल्यांदा काय आलं पाहिजे? पुणे सार्वजनिक सभा आणि त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आलं पाहिजे. तर अ आणि ब आपण बघा, या ठिकाणी अ आणि ब आहे म्हणजे काय होतं? हा पर्याय पण रिमूव्ह होतो. का रिमूव्ह होतो? कारण या ठिकाणी काय आहे? ब अगोदर आहे. म्हणजे काय? बॉम्बे प्रेसिडेन्सी अगोदर आहे, पुणे सार्वजनिक सभा नंतर आहे. तर तसं नाही पाहिजे आपल्याला. पहिल्यांदा काय पाहिजे? अ पाहिजे, नंतर ब पाहिजे. या ठिकाणी तसं दिसून येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 2 कडे आपण जाऊया. त्या ठिकाणी पण आपल्याला काय दिसून येतं की अ अगोदर आहे बच्या. ओके, अ अगोदर आहे बच्या. आता थोड्या पुढच्या पर्यायांकडे जाऊया, त्याला शिल्लक ठेवू. याच्यामध्ये पण आपल्याला काय दिसून येतं की ब हा अ च्या अगोदर आहे. ब हा काय आहे? अ च्या अगोदर आहे. त्याच्यामुळे हा पर्याय पण काय होतं? रिमूव्ह होतो. कारण इथं अ अगोदर पाहिजे आणि ब नंतर पाहिजे. म्हणजे पुणे सार्वजनिक सभा अगोदर पाहिजे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नंतर पाहिजे, कारण त्यांचं स्थापना वर्ष आपण कम्पेअर केलं. म्हणून पर्याय क्रमांक 3 रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 4 कडे येऊया आपण. या ठिकाणी पण आपल्याला काय दिसून येतं की ब हा अगोदर आहे अ पेक्षा. काय होतं? म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की बॉम्बे प्रेसिडेन्सी अगोदर आहे आणि त्याच्यानंतर पुणे सार्वजनिक सभा. पण असं आहे का? नाही. कारण पुणे सार्वजनिक सभा 1870 स्थापन झालेली, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. म्हणून काय होतं? पर्याय क्रमांक 4 पण काय होतं? या ठिकाणी रिमूव्ह होतो आणि शिल्लक खाली कोणता पर्याय शिल्लक राहतो? पर्याय क्रमांक 2. हे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने किमान तुम्हाला काही गोष्टी माहिती असेल तर अशा पद्धतीच्या कालानुक्रमे जो काही योग्य क्रम लावायचा असतो तो तुम्ही लावू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं अॅनालिटिकल स्किल यूज करणं आणि करेक्ट अप्रोच बिल्डअप करणं अत्यंत आवश्यक असतं. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? आता लक्षात घ्या की साबरमती म्हणलं का नाही, आपल्याला काय आठवतं? गांधीजींचा साबरमती आश्रम आढळतो. लगेच काय आठवतो? गांधीजींचा साबरमती आश्रम आठवतो. आता पुढच्या आपण स्टेटमेंटकडे जाऊया. त्यांनी काय सांगितलं की खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? या 4 पर्यायांपैकी एक पर्याय याचं उत्तर असणार आहे. तर ते कसं आता आपण पुढे बघूया. बघा, आता साबरमती आश्रम. पर्याय क्रमांक 1 काय? प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी. आता हे प्रतियोगी सहकारिता पक्ष कोणाचा रे? आता हा प्रतियोगी सहकारिता पक्ष त्यांचा आहे. आपल्याला लगेच क्लिक होतं. कधीचा आहे? या घटना कधीच्या आहेत? 1923 ते 1926 दरम्यानच्या या घटना आहेत. ओके, तर पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर काय? विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. म्हणजे हे पण काय असू शकत नाही? निर्णय असू शकत नाही. हा पहिला पण आणि दुसरा पण. थोडंसं लॉजिक लावून पुढे जाऊया. पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये तसेच 50 स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. ओके, हे असं एक आहे. आणि त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 काय आहे? मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. आता बघा, आपल्याला लगेच क्लिक होतं की साबरमती आश्रम म्हणलं की गांधीजींशी संबंध येतो. आणि हे सगळे पर्याय वाचल्यानंतर, म्हणजे विशेषतः पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 वाचल्यानंतर आपल्याला लगेच क्लिक काय होतं की 1923 ची परिस्थिती, म्हणजे जे काय असहकारी आंदोलन होतं त्या वेळेसच्या घटना आपल्याला लगेच आठवतात. आणि याच्यामध्ये आपल्याला असं आढळून येतं की गांधीजींना अटक होते आणि सी.आर. दास यांनाही अटक होते. त्याच्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना होते 1923 ला. म्हणजे चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू हे काय करतात?
स्वराज्य पक्षाची स्थापना करतात आणि त्याच्यामध्ये ते ठरवतात की आपण कायदे मंडळामध्ये जायचं आणि कायदे मंडळात जाऊन ब्रिटिशांची अडवणूक करायची आणि गांधीजींना अभिप्रेत असलेलं स्वराज्य निर्माण करायचं आणि त्याच्या सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचे असा त्यांचा एक विचार असतो आणि त्याच्यासोबत गांधीजींचा कायदे मंडळात जाण्याला विरोध असतो आणि म्हणून मतभेद निर्माण होतात. त्याच्यानंतर 1923ला स्वराज्य पक्ष निवडणुका लढवतो, त्याच्यामध्ये त्यांना भरघोष यश येतं. त्याच्यानंतर 1926च्या निवडणुका लागतात आणि त्या दरम्यान काय होतं की चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्यासोबत जे काही पंडित मदन मोहन मालवीय असतात, मुंजे असतात किंवा त्याच्यासोबत खापर्डे वगैरे हे जी काही मंडळी असतात किंवा लाला लजपत राय असतात, या सगळ्या मंडळींचे मतभेद होतात आणि त्या मतभेदातून ते काय करतात, हे जे काही मालवीय लाला लजपत राय असतील किंवा खापर्डे मुंजे असतील हे त्यांचा वेगळा पक्ष काढतात. त्या पक्षाचं नाव काय होतं, प्रतियोगी सहकारिता पक्ष. ओके, तर याचा आणि साबरमती आश्रम कारण यांचे आता मतभेद झालेले आहेत, त्याच्यामुळे पर्याय 1 असू शकत नाही. तो याच्यातून काय झाला, कट झाला. त्याच्यानंतर पर्याय 2 पण काय झाला, कट झाला. आणि पर्याय 3 काय, कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे. हा पण आपल्याला तशा पद्धतीने रास्त वाटत नाही, परंतु 1923 ते 26 दरम्यानचा आपण व्यवस्थित आढावा घेतला तर आपल्याला लगेच क्लिक होतं की जे काही प्रतियोगिता सहकारिता पक्षातले जे काही नेते होते त्याच्यामध्ये जयकर एक होते आणि स्वराज्य पार्टीचे नेहरू होते. तर 1923ची निवडणुका जिंकल्यानंतर त्यांनी कायदे मंडळामध्ये जनसामान्यांचे चांगले प्रश्न मांडले आणि ते सोडवण्यासाठीही प्रयत्न केले. त्याच्यानंतर गांधीजींसोबत त्यांची चर्चा होऊन एक मध्यम मार्ग निवडला जातो. गांधीजी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यासाठी विरोध करतात, तुम्ही निवडणुका लढवा परंतु काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्या लढता कामा नये, ते तुम्ही स्वतंत्र लढा. आणि त्याच्यातून मग एक मार्ग निघतो की नेहरू आणि जयकर यांच्या समितीने काय करायचं, जे काही पुढच्या आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत त्या निवडणुका चे जे काही सदस्य असतील ते कोण, नेहरू आणि जयकर ठरवतील. अशा पद्धतीने थोडक्यात हा जो काही प्रश्न आहे हा तुम्हाला कंटेंट बेस आहे, तुम्हाला कंटेंट माहिती असणं आवश्यक आहे. लॉजिकने किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने याचा आन्सर काढू शकत नाही. याच्या पाठीमागे तुम्हाला अभ्यासच लागतो, एकूण कालानुक्रम आणि घटना व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पुढचा काय आहे की इ. स. 1934 मध्ये कर्षक संगम, काय 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. आता प्रांत विचारलेला आहे, काय की प्रांत. कर्षक संगम ही कोणत्या प्रांतात 1934 ला स्थापन झाली. बघा आता 1934च्या दरम्यानच्या घटना काय आहेत की 1930 ते 1934च्या दरम्यान नुकतीच महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ होऊन गेलेली होती. ओके, सविनय कायदेभंगाची चळवळ होऊन गेलेली होती आणि त्याच दरम्यान जनमत म्हणजे विशेषतः सामान्य जनता, शेतकरी आणि कामगार वर्ग पूर्णपणे जागृत झाला होता. तो गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकूण राष्ट्रीय लढ्यामध्ये सहभागी झाला होता आणि त्याच वेळेस आपल्याला असं दिसून येतं की वेगवेगळे शेतकरी चळवळी आणि शेतकरी संघटना निर्माण झालेल्या आणि त्याच्यामध्येच कर्षक संगम ही 1934 ला निर्माण झालेली एक शेतकरी संघटना आहे. आता वेगवेगळे पुस्तक आपण ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस त्याचा स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आता आपण तसं जर बघितलं म्हणजे लॉजिकच लावायचं असेल किंवा अनालिसिस करून जर याच्याकडे जायचं असेल तर बघा कर्षक संगम हा जो शब्द आहे हा आपल्याला बेंगाल मधला वाटत नाही किंवा बेंगॉली भाषेशी त्याचं साम्य दिसून येत नाही. म्हणून काय होतं, पर्याय क्रमांक 4 काय होतं त्याच्यामधून रिमूव्ह होऊन जातो. खाली शिल्लक काय राहतात, पर्याय क्रमांक 1, 2, 3. आता बघा या तिन्हीचंही आपण कम्पॅरेटिव्हली जर अनालिसिस केलं, कम्पॅरिझन केलं तर आपल्याला असं दिसून येतं की आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्याही पेक्षा आपल्याला शेतकऱ्यांची चळवळ कुठे स्ट्रॉंग होताना दिसून येते केरळमध्ये. म्हणजे आपल्याला लगेच क्लिक होईल की केरळमध्ये के प्रकाशम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची संघटना स्थापन झालेली आपल्याला आढळून येते आणि तीच 1934 ला कर्षक संगम नावाने शेतकऱ्यांची एक संघटना स्थापन झालेली. ती कुठे झालेली तर केरळमध्ये झालेली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले. बघा काय,
दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केलं? आता हे आपल्या वाचनात आलेलं नसतं, पण या प्रश्नाशी संबंधित काही कंटेंट वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे. जर आपला आउटस्टँडिंग इतिहासाचा अभ्यास असेल तर निश्चित आपल्याला याचा आन्सर येईल, अन्यथा येणार नाही, किंवा मग आपल्याला गेस करावा लागेल. जो काय आपला अप्रोच असतो किंवा जे काय आपण एलिमिनेशन टेक्निक्स आहेत किंवा आन्सरकडे जाण्याचे जे काय आपले वेगवेगळे स्ट्रॅटेजीज आहेत त्यांचा उपयोग करून याच्या आन्सरकडे आपल्याला जाता येतं. पण आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कोणत्या पुस्तकात आहे हे सांगण्यापूर्वी याच्या टेक्निक्सकडे किंवा कोणती स्ट्रॅटेजी याला लागू पडू शकते ते बघू आपण. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 यांच्याबद्दल आपण विचार करूया. बघा, आता आपण नेहमी अशा अननोन प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपण काय करतो की समजा एखादा व्यक्ती जो रिस्पेक्टफुल्ली त्याचं त्या पर्यायामध्ये नाव असेल तर बहुतेक वेळा ते रिस्पेक्टफुल नाव हे त्या प्रश्नाचं उत्तर असण्याची मोठी शक्यता असते, हे असं आपण वाचलेलं आहे. आता त्या अँगलने जर आपण गेलं आणि जर या वरच्या प्रश्नासोबत आपण जर कम्पॅरिझन केलं तर आपल्याला काय करावं लागतं की पर्याय क्रमांक 2, 3 लगेच काय करून टाकावे लागतात, कॅन्सल करावे लागतात, कारण ते शॉर्ट आहेत, छोटे छोटे आहेत. पण असं बहुतेक वेळा असतं असंही नाही, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये आपण ज्यावेळेस कम्पॅरिझन करतो त्यावेळेस बघा असे व्यक्ती शोधायचे की ज्यांचं म्हणजे रिस्पेक्टफुल्ली नाव तिथं प्रेझेंट केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी आप्पासाहेब पटवर्धन नाव दिलेलं आहे, सुहासिनी नामगियार यांच्याबद्दल आपण वाचलेलं नसतं. आप्पासाहेब पटवर्धन हे गांधीवादी होते, सुहासिनी नामगियार पण गांधीवादी होत्या. पण त्याच्या ऐवजी आपण ज्यावेळेस 1 आणि 4चं कम्पॅरिझन करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी बघा पंडित मोतीलाल नेहरू यांचं जे नाव आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचत असतो, म्हणजे विशेषतः नेहरू अहवालाशी संबंधित घटना वाचत असतो किंवा 1923 ची स्वराज्य पार्टी वाचत असतो त्यावेळेस आपल्याला मोतीलाल नेहरू असं नाव आढळतं. पण या ठिकाणी पर्यायामध्ये देत असताना काय लिहिलेलं आहे, पंडित मोतीलाल नेहरू. काय दिलेलं आहे, पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. म्हणजे इथं काय केलेलं आहे की मोतीलाल नेहरूंचा जो काही उल्लेख या ठिकाणी कसा आहे रिस्पेक्टफुल आणि पूर्ण नावामध्ये केलेलं आहे. काय त्यांचं जे काही फुल नेम आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि याच्यावरून काय होतं आपण एक गेस करू शकतो की या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं, पर्याय क्रमांक 1 असू शकतो. काय आहे, पर्याय क्रमांक 1 आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक काय होतो, आपोआप रिमूव्ह होतो. हे झालं आपलं अनालिटिकल झाले हे, किंवा आपली जी काही स्ट्रॅटेजी असते जे काय आपण वेगवेगळे हे करत असतो त्याच्यावरून आपण हे आन्सर काढलं. पण नेहमी हे स्ट्रॅटेजी उपयोगी पडत असतेच असंही नाही, त्याच्यासाठी बहुतेक वेळा आपल्याला अभ्यासाचाही बेस असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा आता अभ्यासाच्या जोरावर सांगायचं झालं तर बघा दांडी यात्रेच्या दरम्यान गांधीजींच्या या यात्रेविषयी किंवा गांधीजींविषयी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे त्याचे उल्लेख केलेले आहेत, वेगवेगळे कोट्स केलेले आहेत. तर आता बघा या ठिकाणी म्हणजे मी जे काही पुस्तकं वाचले त्या पुस्तकावरून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पी.सी. रे जे आहेत, पी.सी. रे यांनी दांडी यात्रेबद्दल उल्लेख केलेला आहे. त्याच्या सोबतच पंडित मोतीलाल नेहरू यांनीही ही जी काही दांडी यात्रा सुरू होत होती त्यावेळेस त्याच्यापूर्वी एका वृत्तपत्रामध्ये उद्घोषणा केलेली आहे की गांधीजींची ही दांडी यात्रा म्हणजेच काय असेल, रामाचा लंकेवरील एक ऐतिहासिक मोर्चा असेल असं पंडित मोतीलाल नेहरूंनी त्या वृत्तपत्रामध्ये लिहिलेलं होतं. आणि त्याचसोबत पी.सी. रे यांनीही गांधीजींच्या या दांडी यात्रेचा उल्लेख काय केला होता, पी.सी. रेचा फुल फॉर्म काय आहे, प्रफुल्ल चंद्र रे. हे एक वैज्ञानिक होते, रसायन शास्त्रज्ञ होते. तर पी.सी. रे यांनी एक रसायन कारखाना काढला होता. कधी काढला होता, वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान 1905च्या दरम्यान. असे पी.सी. रे, या पी.सी. रेने दांडी यात्रेबद्दल काय उल्लेख केला आहे रे, तर पी.सी. रे यांनी दांडी यात्रेबद्दल उल्लेख केलेला आहे की जो यहुदी लोकांचा नेता आहे त्याचं नाव काय, मुसाचं यहुदी लोकांसह इस्रायलवरून केलेलं पलायन. काय, मुसाचं यहुदी लोकांसह केलेलं पलायन याचा उल्लेख त्यांनी गांधीजींच्या दांडी यात्रेशी केलेला आहे. हे आपल्याला त्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं. शंकरराव देव हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. गवी केतकरांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तेही गांधीवादी होते. पण गवी केतकरांनी ज्ञानकोश लिहिलेला आहे मराठीमध्ये. त्याच्यासोबत आप्पासाहेब पटवर्धन हेही मोठे गांधीवादी नेते होते. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय दिसून येतं, पर्याय क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू आणि
डी.जी. तेंडुलकर. तर चला पुढचा प्रश्न बघूया. आता खालील विधाने कोणासंदर्भात आहेत, म्हणजे विधानं आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला तो व्यक्ती ओळखायचा आहे. प्रश्न कशातला आहे? प्रश्न आपण व्यवस्थित वाचला तर आपल्याला असं दिसून येतं की हा प्रश्न मध्ययुगीन कालखंडावर आहे. तर मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास आपण काही प्रमाणात केलेला असतो, परीक्षेच्या अँगलने काही काही वाचलेलं असतं. मग हे काय जे काही वर्णन केलेलं आहे आणि खालचे पर्याय यांच्या आपण कंपॅरिझन केलं आणि आपला थोडासा अभ्यास यांचं लॉजिक त्याला लावलं तर या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जाऊ शकतो. बघा पहिलंच काय आहे स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट आहे धर्म आणि राजकारण यांची काय केलेली आहे, फारकत केलेली आहे. धर्माचं आणि राजकारणाचं त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळं पण केलेलं आहे. धर्माचा राजकारणाचा हस्तक्षेप नको किंवा राजकारणाचा धर्मामध्ये हस्तक्षेप नको असं डायरेक्टली त्यांनी धर्म आणि राजकारण एकमेकांपासून वेगळं काढलेलं आहे. ओके, हा झालं पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय आहे, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं. म्हणजे ज्या काही हिंदू धर्मामधल्या स्त्रिया त्या कालखंडामध्ये सती जायच्या, त्या सती जाणाऱ्या स्त्रियांना त्यांनी काय संबोधन केलेलं आहे, त्या शूर स्त्रिया आहेत त्यांचा त्यांनी गौरव केलेला आहे. परंतु त्या प्रथेला त्यांनी पायबंद घातलेला नाही, त्यांनी हिंदूच्या या प्रथेमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. परंतु ज्या काही सती जायच्या स्त्रिया त्यांना ते शूर समजायचे किंवा त्यांचा उल्लेख त्यांनी शूर केलेला आहे. ओके, या दोन्ही याच्यावरून आपल्याला थोडंसं गेस लागत नाही, परंतु हे बॅक माइंडला ठेवू. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 कडे जाऊया. बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन देणे. बघा आता बालविवाह आणि विधवा विवाहाला त्यांनी बालविवाह थांबवले त्यांनी आणि विधवा विवाहाला काय केलंय, उत्तेजन दिलंय, प्रोत्साहन दिलंय. मग असं खालीलपैकी व्यक्ती कोण? ज्यावेळेस आपण हे वरचे 1, 2, 3 हे तीनही स्टेटमेंट आपण कम्पेअर करतो खालच्या उत्तरांसोबत तर त्यावेळेस आपल्याला लगेच क्लिक होतं की अरे बाबरने तर आक्रमण केलेलं, भारतावर आक्रमण केलेलं आणि त्याने काय केलेलं, भारतावर मुघलांची सत्ता प्रस्थापित केली. म्हणजे त्याचा कालखंड कसा होता, अनस्टेबल, स्टॅबिलिटी नव्हती त्याच्या कालखंडामध्ये राज्य करण्यासाठी किंवा या सगळ्या सामाजिक सुधारणा करण्यासाठी. म्हणून बाबर काय होतं याच्यामधून रिमूव्ह होऊन जातो, निघून जातो. त्याच्यानंतर हुमायून. आता हुमायूनच्या बाबत पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अकबराचे वडील हुमायून तेही स्वतःची राजगद्दी त्यांनी काय केली होती, म्हणजे दुसऱ्याने ती घेतली होती. शेरशाह सूर याने काय केलेलं की हुमायूनची राजगादी घेतली होती, हस्तगत केलेली आणि हुमायून परागत झालेला. तर हुमायून कुठं होता, वायव्येकडच्या भागामध्ये तो आपलं सगळं काही गमावून बसला होता आणि त्याची कारकीर्द कशी होती, अनस्टेबल होती, स्टॅबिलिटी नव्हती. बघा या सामाजिक सुधारणा करण्यासाठी प्रत्येक राजाला काय असणं आवश्यक आहे, तर स्टॅबिलिटी, म्हणजे त्या राजसत्तेला स्थिरता असणं आवश्यक आहे. यांचं आणि या उत्तराचं कंपॅरिझन केलं आपल्याला असं दिसून येतं की बाबर आणि हुमायून हे दोन्हीही पर्याय काय होतात या ठिकाणी रिमूव्ह होतात. मग आपल्या भारतावर जास्त राज्य कोणी केलं, अकबर आणि औरंगजेबाने. आता या दोघांचं कंपॅरिझन या वरच्या डाटा जो काही दिलेला आहे त्यांच्यासोबत केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की विशेषतः पर्याय आपण चौथं स्टेटमेंट पण वाचू. चौथं स्टेटमेंट काय आहे की सामाजिक कायद्याबाबत लक्ष घ्या, सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. अंतिम निर्णय म्हणजे जे काही सामाजिक कायदे असायचे त्या काळात तो अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे, मी राजा म्हणून मी घेणार सामाजिक निर्णय. पण तर आपण हे वरी दिलेले जे काही डाटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, या इन्फॉर्मेशनचा आणि या दोन पर्यायांचा कंपॅरिझन केल्यावर आपल्याला असं दिसून येतं की औरंगजेबाने असं कधीच म्हटलं नव्हतं की सामाजिक कायद्याबाबत माझा अधिकार अंतिम आहे. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय कोणाचा औरंगजेब समजत असायचा, तर मुल्ला आणि मौलवींचा. कोणाचा, मुल्ला आणि मौलवींचा सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आहे, त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही, तो धर्माचा भाग आहे, मी धर्माला मानतो, असं औरंगजेब होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसून येते की हे जे काही वरी वर्णन दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 हे कुठेतरी विपर्यास असलेले किंवा एकमेकांपासून फारकत घेतलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून काय होतं, पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह होतो. आता हे रिमूव्ह झाल्यानंतर तरीही आपण पर्याय 3 ज्या वेळेस या वरच्या माहितीसोबत कम्पेअर करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की अकबर हा सहिष्णू राजा होता, त्याला हिंदूंविषयी आस्था होती, तो हिंदूंच्या प्रथा आणि परंपरांचाही आदर करत असायचा आणि म्हणून त्याने काय केलं की सती जाणाऱ्या स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचं धोरण स्वीकारलं. कारण हिंदू नाराज होतील, त्यांच्याबद्दल त्याला
प्रचंड त्यांच्या आस्थांबद्दल रिस्पेक्ट होता, तसा औरंगजेबाला नव्हता. ओके. त्याच्यानंतर बालविवाह थांबवले आणि विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं. म्हणजे अकबर एका दृष्टीने हा एक कोण होता, सामाजिक नेतृत्व करणारा राजा होता, सामाजिक नेतृत्व करणारा बादशाह होता. आणि त्याने अशा पद्धतीने त्याने काय केलं, पहिल्यांदा धर्म आणि राजकारण वेगळे काढले. मुल्ला मौलवींचा जो काय हस्तक्षेप राज्यामध्ये होत असायचा तो त्याने पूर्णपणे त्याच्यातून बाहेर काढला. आणि त्याच्यासोबतच सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय हा माझा आहे, मुल्ला मौलवीचा किंवा धर्माचा नाही, मी न्यायनिवाडा करणार माझ्याप्रमाणे, असं अकबर नेहमी म्हणायचा. आणि म्हणून याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण भिल्लांनी ब्रिटिशांना विरोध का केला, कारण विचारले. खाली 3 कारण दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा, पहिलं काय आहे, पहिलं कारण उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून. बघा, उत्तर भारतामध्ये काय होत असायचं रे, भिल्लांचा उठाव कधी झालेला आहे, आपल्याला दिसून येतो की 1817 पासून ते 1857 पर्यंत आपल्याला भिल्लांचे वेगवेगळ्या कालखंडामध्ये उठाव झालेले दिसून येतात. विशेषतः 1818 ला मराठेशाहीचा अस्त झाला. काय झाला, मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर विशेषतः कोळ्यांचे जे काही अधिकार होते ते अधिकार ब्रिटिशांनी काढून घेतले. आणि त्यामुळं जे काही कोळी, आदिवासी आणि भिल्ल होते यांच्यामध्ये एक प्रकारे ब्रिटिश राजवटीविषयी काय होता, असंतोष निर्माण झालेला होता. आणि याच्यावरूनच आपल्याला ते ब्रिटिशांच्या विरोधात उभे झालेले दिसून येतात. मग बघा, उत्तर भारतामध्ये त्या कालखंडामध्येच बघा, अवध असेल किंवा पश्चिम त्यावेळेस बंगाल असेल, या ठिकाणी संन्याशांचा उठाव झालेला आहे, त्या ठिकाणी फरेजींचा उठाव झालेला आहे, वेगवेगळे शेतकऱ्यांचे उठाव झालेले आहेत, किंवा त्या ठिकाणी अनेक सैनिकांच्या पलटणींचाही उठाव झालेला आपल्याला त्यावेळेस दिसून येतो. आणि याचा परिणाम कशावर दिसून येतो की भिल्लांच्या उठावावर पण दिसून येतो. आणि हे काय जे वेगवेगळे उठाव व्हायचे त्यावेळेस भिल्लांनाही याच्यापासून प्रेरणा मिळत जायची. आणि मग भिल्लांनी पण काय केलं की 1818 दरम्यान आपले अधिकार ब्रिटिशांनी हिरावून घेतल्यानंतर विशेषतः सातपुडा विभागामध्ये भिल्लांनी काय केले, उठाव करायला सुरुवात केली. आणि म्हणून काय होतं, पहिलं स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे, कारण पहिलं करेक्ट आहे. दुसरं बघा, 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक यांनी उठावात सामील झाले. हे स्टेटमेंट बरोबर आहे का रे, तर हो, कारण 1857 पर्यंत यांचे उठाव चालू होते भिल्लांचे. आणि त्यांचे नेते आपल्याला माहितीच आहेत, कोण, भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक. तर म्हणून स्टेटमेंट 2 पण काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट 3 बघा, काजीसिंग व त्यांच्या सहकार्याने सरकारी खजिना व पोस्ट जाळले. जर उठाव होतच असेल आणि ब्रिटिशांना जर नेस्तनाबूत करायचं असेल तर त्यांचा खजिना लुटणं आणि त्यांची जे काही दळणवळणाची आणि विशेषतः संभाषणाची साधनं आहेत ती विस्कळीत करणं हे नियमाने आलं. म्हणून काय होतं, तिसरं स्टेटमेंट पण काय होतं, बरोबर होतं. आणि याच्यावरून असं दिसून येतं की ही 3ही कारण काय आहेत, भिल्लांच्या उठावासाठी कारणीभूत आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4. तर चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून अॅनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दल विचार मांडले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1816च्या दरम्यान 1815 ते 16च्या दरम्यान आयर्लंडमध्ये होम रूलची चळवळ झाली होती. आणि याच्यातून प्रेरणा घेऊन अॅनी बेझंट यांनी आपल्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये ही होम रूल चळवळ चालू करण्यासाठी सुरुवात केली. मग आता हे होम रूल चळवळ चालू करण्यासाठी काय, लोकांमध्ये एक जागृती निर्माण करणं अत्यंत आवश्यक होतं. लोकांपर्यंत होम रूल म्हणजे काय हे जाणं आवश्यक होतं. लोकांना विचार करण्यासाठी भाग पाडणं आवश्यक होतं. आणि म्हणून अॅनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्रामध्ये विचार मांडले, असा हा प्रश्न आहे. बघा, 4 वृत्तपत्रांची नावं दिली त्यांनी, खाली पर्याय दिलेले आहेत. तर आपण ज्यावेळेस याचा अभ्यास करतो, ज्यावेळेस आपण हे पर्याय वाचतो त्यावेळेस लगेच आपल्याला क्लिक होतं. जे याच्यात नाही ते पहिल्यांदा काढून घ्या. बघा, बॉम्बे गॅझेट हे 1916च्या दरम्यान होतं का रे, किंवा बॉम्बे गॅझेट आणि अॅनी बेझंट यांचा संबंध दिसून येतो का रे, नाही. म्हणजे क पण काय होतं, इथून रिमूव्ह होतं. आणि टेलिग्राफ हे पण काय होतं, या ठिकाणी रिमूव्ह होतं. म्हणजे असा पर्याय निवडा की ज्याच्यामध्ये क आणि ई नसेल, म्हणजे क आणि ड नसेल.
तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का रे क आणि ड? नाहीये. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का रे क आणि ड? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे का रे? हा, पर्याय क्रमांक 2 मध्ये क आहे, म्हणून हा काय होतो? हा रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 3 मध्ये ड आहे, म्हणून हा रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 4 मध्ये क आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण काय होतो? रिमूव्ह होतो. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 शिल्लक राहतो, ज्याच्यामध्ये अ आहे आणि ब आहे, आणि हेच पर्याय क्रमांक 1 काय आहे? या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. म्हणजेच न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन वृत्तपत्रांमधून अॅनी बेझंट यांनी आपल्या होम रूल चळवळीचा काय केला? प्रचार आणि प्रसार केला. अशा पद्धतीने आज आपण राज्यसेवेचे 2023 ला जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे. त्या प्रश्नांबद्दल एक आपण अप्रोच बिल्डअप केलेला आहे. प्रश्न कसे सोडवले पाहिजे, अनालिटिकल्स कसे यूज केले पाहिजेत, आणि कोणता कंटेंट एक्झाम ओरिएंटेड असतो, कोणता नाही, आणि कशा पद्धतीने संबंधित कंटेंटचा उपयोग केला पाहिजे, कॉमन सेन्सचा उपयोग केला पाहिजे, याच्यावरून एकच दिसून येतं की कशा पद्धतीने एकूण पेपर सोडवला पाहिजे.